नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण करणार आहोत मुलांच्या आवडीचं रेसिपी। तर ही रेसिपी मुलांना खूपच आवडते। आपण करणार आहोत सँडविच रेसिपी। ही रेसिपी करायला खूपच सोपी आहे। या रेसिपीमध्ये आपण चटणीचा वापर करणार नाही। यामध्ये आपण सॉस वापरून झटपट अशी सँडविच रेसिपी तयार करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। चला आता आपण पाहूया सँडविच बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे। त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, बटाटा उकडून घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे, पिझ्झा पास्ता सॉस, टोमॅटो सॉस आणि ब्रेड घेतलेला आहे, बटर आहे, काळं मीठ आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी ते ब्रेडच्या 4 स्लाइस घेतलेले आहेत। त्याला आपण आता बटर लावून घेऊया। आपल्याला बटरची रेसिपी करायची असेल तर फ्रीजमधून बटर आधीच थोडा वेळ बाहेर काढून ठेवा, म्हणजे ते आपल्याला वापरण्यासाठी सोपं होऊन जातं। आता मी 4 स्लाइसला बटर लावून घेतलेलं आहे। आता मी त्यावरती पिझ्झा पास्ता सॉस टाकून घेत आहे। त्यानंतर आता टोमॅटो सॉस टाकून घेत आहे। तुम्ही पाहतच आहात। आता हे सगळं आपल्याला ब्रेडवरती पसरवून घ्यायचं आहे। पहा मी कशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच करून घ्यायचं आहे। पूर्ण ब्रेडवर हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। तर ही रेसिपी नक्की करून बघा, तुमच्याही मुलांना खूप आवडेल। करायलाही सोपी आहे। आता आपण त्यावरती उकडलेल्या बटाट्याचे स्लाइस ठेवून घेणार आहोत। तर सर्व भाज्या एक एक करून ठेवायच्या आहेत आपल्याला। आता आपण बटाटा ठेवून घेत आहोत। पूर्ण ब्रेडवरती आपण ठेवून घेत आहोत। त्यानंतर आपल्याला काकडी ठेवून घ्यायची आहे। बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच ठेवून घ्यायचं आहे। हे सँडविच खूपच टेस्टी लागतं, तुम्ही नक्की करून बघा। आता आपण त्याच्यावरती टोमॅटो स्लाइस ठेवत आहोत। अशा प्रकारे मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारेचा पण वापर करू शकता। ज्या भाज्या आपले मुलं खात नाहीत त्या आपण यामध्ये घालून मुलांना खायला देऊ शकता। आता आपण यावर शिमला मिरची टाकून घेतलेली आहे। आता यावर आपण कांद्याच्या स्लाइस ठेवून घेत आहोत। खूपच छान होतो, बघा कशी ठेवत आहे तसंच तुम्ही ठेवून घ्यायचं आहे। आता मी वरतून काळं मीठ टाकून घेत आहे। तुम्ही ही काळं मीठ किंवा मिरी पावडर पण टाकू शकता। मी काळं मीठ टाकत आहे आणि आता मी त्याच्यावर चाट मसाला टाकून घेत आहे। त्याच्यावरती आता चीज स्लाइस ठेवून घेत आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आपलं सँडविच। खायला तर किती टेस्टी लागतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल। आता आपण हे सँडविच मेकरमध्ये ठेवून त्याला दोन्ही साईडनी चांगलं भाजून घेणार आहोत। गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे। हे पहा आपलं सँडविच तयार झालं आहे। मी आता त्याला कट करून घेत आहे। तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता। हे ट्रायंगल शेपमध्ये कट केलेलं आहे। तर बघा इथे आपलं दोन्ही सँडविच तयार झाली आहेत, किती छान दिसत आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना खायला द्या। खूपच छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.